नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या सदरात आपणा सर्व गोवेकरांचं स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीच्या प्रोग्रामला सुरुवात करतो. आज आपल्याकडे जे कलावंत आलेत ते उत्कृष्ट गोव्यातील गायक आहेत आणि त्यांचं नाव आहे देवानंद दशरथ भोसले. नमस्कार सर. नमस्कार. देवानंद दशरथ भोसले हे उत्कृष्ट गायक म्हणजे नाट्यसंगीत आणि सुगम संगीत, अभंग आणि ह्या गायक क्षेत्रातल्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. गोव्यामध्ये त्यांचा सुरभी संगीत विद्यालय म्हणून वास्को येथे क्लासेस चालू आहेत. तिथे गोव्यातल्या नवयुवकांना ते गाण्याची ट्रेनिंग वगैरे आणि गायनाचे धडे ते घेतात. त्या तेथील मंदिरामध्ये सरांचे असंख्य प्रोग्राम चालू असतात. तर असे हे हरहुन्नरी कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. तर आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवानंद भोसले सरांकडून त्यांच्या कार्याविषयी माहिती घेऊया. नमस्कार सर. सर्व गोवेकरांना माझा नमस्कार. सर, सर्वप्रथम तर तुम्हाला मी हे विचारेन की आपणाला गायनाची आवड कशी आणि केव्हापासून निर्माण झाली? जवळजवळ जेव्हा मी लहान होतो तिसरी चौथीला असणार त्यावेळी आम्हाला कविता असायच्या. अच्छा. आणि त्या कविता आम्हाला आमची शिक्षिका आहे ना ती म्हणायला सांगायची. बरोबर आहे. आणि ती शिक्षिका मला आपल्या जवळ घेऊन जायची आणि ती कविता माझ्या मुखातून म्हणायला सांगायची आणि मी ती म्हणायचो. मला अजून आठवण येते ती. आणि ती कविता एखादी झलक म्हणून दाखवा. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. अशा कविता होत्या त्या. अरे वा. आणखी दाखवतो. हो, म्हणा ना सर. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवी सणात फिरून ऊन पडे. खरोखरच शाळेतल्या म्हणजे शाळेत जातानाची आठवण झाली तुमच्या कविताने. आणि आपल्या ह्या भारदस्त आवाजामध्ये त्या कविता इतक्या मला सुंदर ऐकायला मिळाला. सर, मला हे सांगा की आपण गायन क्षेत्रामध्ये जास्त करून नाट्यसंगीत हा आपला म्हणजे आवाजाचा बेसच नाट्यसंगीताचा आहे. तर त्या नाट्यसंगीताच्या ह्याच्यामध्ये आपण बरेचसे प्रोग्राम केले असतील संपूर्ण भारतामध्ये, म्हणजे कर्नाटका, गोवा किंवा संपूर्ण भारतात तुमचे प्रोग्राम. तर त्याविषयी जर सर आमच्याशी बोलाल का जरा त्या विषयावर? माझे कार्यक्रम म्हणजे आळंदीला, ओके, पंढरपूर, ओके, शिर्डीला, अक्कलकोटला, ज्योतिबा, कोल्हापूर ज्योतिबा. आताच हल्ली कर्नाटकमध्ये कुमटा येथे कार्यक्रम झाला. ओके, शांतिनी मंदिरामध्ये तिकडे. मग एक सांगतो सर, जेव्हा आम्ही शिर्डीला गेलो, शिर्डीला गेलो आणि जेव्हा मी सगळे बसले होते आम्ही, ओके, आणि असा स्वर लावला मी, असं स्वर लावल्याबरोबर एक श्वान आला असा. अच्छा. असा श्वान आला असा आणि माझ्या असा डाव्या बाजूला बसला, बाजूला येऊन बसला. हो, बाजूला येऊन चक्क बसला. हा काय चमत्कार कसा, कुठे बघितला नव्हता आम्ही श्वान कुठे आहे तो. आणखी एक सांगतो सर. आणि जेव्हा ज्योतिबाला गेलो आम्ही, कोल्हापूर, ओके, ज्योतिबाचा आम्हाला एक गजर पाहिजे होता. गजर पाहिजे होता. त्यावेळी काय झालं, गजर आम्ही यूट्यूबवर शोधलो, नाहीतर आम्हाला भेटलाच नाही. मग काय केलं, आमचा एक विद्यार्थी आहे संतोष चारी जवळ, मग तो लिहितो म्हणून ऐकलं होतं मी थोडं. मग त्याला सांगितलं मी असं आहे, एक गजल पाहिजे आम्हाला. मग त्याने सांगितलं गजल लिहून पटापट लिहून दिला. बसमध्ये ते सगळे. आणि जयंत नाईक होता एक, त्याने ती चाल लावली त्याची. एखादी झलक आमच्या प्रेक्षकांना होऊन जाऊ देत ना. ज्योतिबाच्या नावानं चांगलं हो, ज्योतिबाच्या नावानं चांगलं देवा, ज्योतिबाच्या नावानं चांगलं देवा, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. गुलाल उधळुनी नवस करुनी, गुलाल उधळुनी नवस करुनी,
दख्खनचा राजा तू ज्योतिबा माझा, दख्खनचा राजा तू ज्योतिबा माझा, ज्योतिबाच्या नावानं चांगलं देवा, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. खूपच सुंदर सर, मस्त मजा आली ऐकायला. सर आता मी हे विचारेन आपल्याला की गायनाबरोबर आपण संगीताच्या चालीसुद्धा लावता आपण, म्हणजे मी असं ऐकलं आहे की आपण एक डॉक्टर नाईक म्हणून आहेत, त्यांच्या गाण्यांना तुम्ही फार सुंदर चाली लावलेल्या आहेत. तर त्या गाण्यांची थोडीशी झलक आमच्या ह्या गोवेकरांना म्हणून दाखवाल का? हो. त्यापैकी एक जे गाणं आहे तुमचं ते मन चिंब चिंब वगैरे आहे की असा पाऊस ते हो सांगतो. तर ते जरा आमच्या गोवेकरांना म्हणून दाखवा ना. प्रगती नाईक आहे ना, त्याच्या चाली लावतो मी हा. आणि 5-6 चाली झालेल्या आहेत लावून. ओके. पण एक झलक दाखवतो. हां. असा पाऊस पाऊस, असा पाऊस पाऊस, चिंब वेदनांचे गीत, चिंब वेदनांचे गीत, उरी कोठुनी आले, कृष्ण मेघाचे कवच, असा पाऊस पाऊस. मन चिंब चिंब जणू पावसाचं गाण, मन चिंब चिंब जणू पावसाचं गाण, भिजलेल्या मातीचाही जणू ओलावला गंध, जणू चिंब चिंब जणू पावसाचं गाणं. फारच सुंदर सर ह्या चाली. आणि पण एक गाणं होतं काय ते मलाच उमगत नाही असं काहीतरी एक गाणं होतं, त्याची चाल पण तुम्ही फार सुंदर लावली आहे. तर ते जरासं एक झलक. मलाच उमगत नाही, किती देणे चुकते आहे, ऋतू सरून गेले, ऋतू सरून गेले, तरीही पानगळत तशीच आहे, मलाच उमगत नाही, किती देणे चुकते. वा सर, आपला आवाज पण असा एकदम मनाला एकदम लागून जातो असा आवाज आहे. आणि आपण फारच सुंदर चाली लावलेल्या आहेत खरोखरच. ह्याच्या काही DVD वगैरे तुमचा म्हणजे पुढे बनवायचा विचार आहे का? हो हो, ह्याच्यात ह्या सगळ्या आता 5-6 गाणी झालेली आहे. ओके. आता ह्याच्या CD करायचे आहेत. आता मला हे सांगा सर की हे सगळं करत असताना तुमचे क्लासेस पण चालू आहेत तिकडे ना संगीत हो. ह्याचे, म्हणजे ते सांभाळून तुम्ही हे सगळं करता. मग ते संगीताचे क्लासेस झाल्यानंतर तुमचे हे प्रोग्राम, मग ते कसं तुम्ही मॅनेज करता दोन्ही गोष्टी? क्लास तरी करायला तर हव्या. ओके. काही पोटापाण्याचा प्रश्न असतो. हो आणखी ते सगळे क्लासेस सांभाळून हो पण कार्यक्रम पण करायला हवं. बरोबर. कसं असतं तर कार्यक्रम हे हां. लोकांपर्यंत आम्ही जातो. हां कार्यक्रम केले की लोकांपर्यंत जातो आम्ही. आणि जेव्हा आम्ही शिकवतो त्यांना मुलांना घडवतो आम्ही. बरोबर. प्रत्येक लहान मुलं 5 वर्षाचा मुलगापर्यंत 70 वर्षाचा पर्यंत आमच्याकडे शिकतो. आणि हे सगळे सांभाळून हे सगळं करायला. मग त्याच्यात काही गरीब विद्यार्थी वगैरे त्यांना नाही काही तसं concession काय वगैरे नाही. असं काही तसं म्हणजे तुम्ही काय मी सांगतो सगळ्यांना, तुमच्याकडे जर काही होत नाही, हां हां हां. म्हणजे मानधन तुमची फीस असतात ती तर होत नाही, तर तुम्ही फुकट शिका पण या. अरे वा, या ही तुम्ही. आमच्या गोवेकरांना एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही म्हणजे जे कलावंत ज्याच्याकडे काहीही नाही तो सुद्धा कलावंत होऊ शकतो तुमच्याकडे येऊन. आणि तुमचं जे हे म्हणजे आवाजाचं हे आहे आणि शिकवण्याचं तुमचं नाट्य संगीतातलं जी बेस आहे तुमचा फारच उच्च स्तराचा आहे. त्यामुळे आमच्या गोवेकरांना ह्या संधीचा फायदा उठवता येणार आहे. तर हे लक्षात ठेवूनच लोकांनी म्हणजे तुमच्याकडे येऊन त्यांच्या मुलांना, ह्या नवयुवकांना, गोव्यातल्या लोकांना त्याचा तुमच्या ह्या सेवेचा लाभ होऊ देत. जसं तुम्हाला आवाजाचा जो तुमच्याकडे जो बेस आहे ही फक्त देवाची देणगी आहे सर तुमच्यासाठी. कारण असा आवाज फार कमी लोकांकडे असतो. तुमच्या आवाजामध्येच एक विशिष्टपणा आहे, एक वेगळेपणा आहे की मी अशा बऱ्याच गायकांना ऐकलं, पण तुमचा आवाज एक मला असा म्हणजे आतून येणारा आवाज जो आहे ना,
जो एकदम म्हणजे बेंबीतून येणारा जो आवाज जो म्हणतात ना तो तुमचा आवाज आहे. आणि त्याच्यानंतर जे तुमचे शब्द वगैरे आहेत आणि ज्या तुम्ही चाली लावल्यात तर त्याला एकदम त्याची झालर लागलेली आहे. तर एक- फारच मोठं कार्य. तुम्हाला एक नाट्यगीत म्हणून दाखवतो सर. ओके सर, ओके, नक्की. आमचे वडील ओके. चालता बोलता असे डायलॉग मारायचे. हो. मग तिथं त्यातला एक, देवयानी हे तू का रमला आहे, टाक तो पेला, दे फेकून. तो युवराज म्हणतो, अच्छा. कोण कोण तू? गुरु महाराज, चंद्राला ग्रहण लागत असताना राहूला दूर लोटण्याचा प्रयत्न सर्व देव करीत असतात, म्हणून गुरुकन्येला तो पेला दूर फेकून देण्याला मी सांगितले आहे. विमला धरणी कटी मोहा पापी, विमला धरणी कटी मोहा पापी, विमला धरणी कटी मोहा पापी. धन सुमन गंधलोपी वदन सुमन गंधलो, वदन सुमन गंधलो, वदन सुमन गंधलो, विमला धरणी कटी मोहा पापी, विमला धरणी कटी मोहा. धवला ज्योत्स्ना, धवला ज्योत्स्ना, ज्योत्स्ना धवला. धवला ज्योत्स्ना, ज्योत्स्ना धवला. धवला ज्योत्स्ना, ज्योत्स्ना धवला ज्योत्स्ना. राऊसी अर्पी सुखद सुधाकर, विमला धरणी कटी मोहा पापी, विमला धरणी कटी मोहा मोहा मोहा. अप्रतिम, सुंदर एकदम सर. आमच्या गोयेकरांना सुद्धा तुमचं हे फारच आवडलं असणार आहे. आणि अशाच प्रकारच्या अजून काही तुमचे जर म्हणजे ज्याला अवॉर्ड वगैरे मिळालेत किंवा तुम्हाला सर नाट्यसंगीताचे अवॉर्ड वगैरे मिळाले त्याविषयी जरा सांगाल का तुम्ही, ज्याच्यात जेव्हा म्हणजे- मी नाट्यगीत म्हणायचो ओके. तेव्हा अशी स्पर्धा असायच्या, हां. तेव्हा भरपूर एक प्राइजा मिळत होत्या, अच्छा. बक्षिसं मिळत होत्या. हम्म. त्यातले एक नाट्यगीत मी तुम्हाला म्हणून हो दाखवतो. हो, नक्कीच आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल. या भवानातील गीत पुराणे, या भवानातील गीत पुराणे, या भवानातील गीत पुराणे. मवाड हळवे सूर्य जाऊ द्या, मवाड हळवे सूर्य जाऊ द्या. आज येथून या भवानातील गीत पुराणे. भाव भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भावुक गाथा. पराभूत हो नमविल माथा, पराभूत हो नमविल माथा. नवे सूरन नवे तराणे, नवे सूरन नवे तराणे, नवे सूरन नवे तराणे. नवे सूरन नवे तराणे. हवान वातो नूर जाऊ द्या, आज जुने ते या भवानातील या भवानातील या भवानातील या भवानातील या भवानातील या भवानातील गीत
पुराणे. खूपच सुंदर सर, खूपच. मला सर हे सांगा की आपले ह्या क्षेत्रामध्ये आपण ज्यांच्याकडे म्हणजे हे झालं आपले कोणी गुरु बंधू वगैरे असे त्यांच्याविषयी जरा बोलाल का? म्हणजे जे आपले ज्यांच्याकडे आपण संगीत वगैरे जे हे केलं, किंवा एखादी अशी व्यक्ती आहे की ज्याने तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठा म्हणजे सपोर्ट केला ह्याच्यासाठी अशी म्हणजे कोणी? माझे आई वडील माझे गुरु. हां सर. पहिले आमचे वडील गात होते, भजन गात होते, नाट्यगीत गात होते, ओके. नाटकामध्ये काम करायचे. हां. मग माशेलकर गुरुजी आमचे, माशेलकर डिचोलचे माशेलकर गुरुजी, पंडित माशेलकर, बरोबर. मग पंडित केळकर, बाळकृष्ण केळकर, पंडित करंदीकर सर आमचे. अरे बापरे. हो. पण दादा आमचे वामनराव पिळगावकर, यांच्याकडे मी गुरु दक्षिणे घेतली, गुरुचे म्हणजे गाण्याची दीक्षा घेतली. अच्छा. आणि मग झाले काय, मग आम्हाला करंदीकर भेटला माशालमध्ये, तिकडे पण हे झाले. आणखी माझे भाऊ बहिणी. आणि खरं सांगतो सर, ह्याच्यामध्ये खरा रोल असतो तो बायकोचा असतो. आणि बायको जर पाठीमागे नाही तुझ्या ना, कोणच कलाकार घडणार नाही. एवढी जे मोठमोठे कलाकार दिसतात ना, सगळे मोठमोठे कलाकार दिसतात, त्याच्यामध्ये बायको खंबीरपणे उभी राहिलेली आहे. म्हणून हे कलाकार दिसतात. स्त्रीचा हात असतो, स्त्रीचा हात असतो, आणि तीच बायको तशी असली पाहिजे. तुमच्या घरामध्ये आता कोण कोण, तुमची मिसेस आणि तुमची मुलं आमचे वगैरे? म्हणजे माझी मिसेस आहे, मुलगा आहे, तबला वाजवतो तो. अजून काही अशी म्हणजे भावगीतं, भक्तिगीतं किंवा असं काही म्हणजे ज्याच्यामध्ये भावगीतं, गीतामध्ये, कारण आपला आवाज जो आहे ना ते कोणत्याही गाण्यासाठी हे होतो, सूट होतो. त्यामुळे एखादं असं दर्दभरं गीत वगैरे असं काही असेल तर त्याच्यावर एखादं आमच्या प्रेक्षकांसाठी एक नाट्यगीत म्हणून दाखवतो. ओके. एक असे ओके. धाडेराम चिनिका म्हणी. कधी भेटे नवनवासी, कधी भेटे नवनवासी, वियोगी रामचंद्राला कधी भेटे वनवासी, वियोगी रामचंद्राला. मला ते पाय अंतरले, कुडाला काळी माला, कधी भेटे नवनवासी, योगी रामचंद्राला. कशी राहील कांतारी, कशी राहील कांतारी, विरागी जानकी राणी, विरागी जानकी राणी, तिच्या वाटेवरी तिच्या वाटेवरी जातात फुलानो पाकळ्या, गाळा कधी भेटे वनवासी, वियोगी रामचंद्रा. खूपच सुंदर सर, जसं म्हणजे एकदम मनाला भिडून गेलेलं असं एक. ह्या नाटकामध्ये आम्ही कामं केली धाडेराम चिनिका म्हणी. मी भरताचा रोल करत होता, आणि 5-6 नाटकं मी केली ती. सर आता मी एक विचारेन की समजा जर आजच्या पिढीला, तरुण पिढीला समजा नाट्यसंगीत किंवा ह्या म्हणजे गायनाच्या ह्याच्यामध्ये समजा जर फुल टाईम हे करायचं असेल, म्हणजे हेच छंद आणि पुढे करून व्यवसाय पण त्याच्यातून करायचा असेल, तर ते त्या अशा होतकरू गोवेकर किंवा म्हणा या तरुणांना तुम्ही काय महत्त्वाचा सल्ला द्याल? मी त्यांना एकच सांगू इच्छितो की चांगल्या गुरुकडे गाणं शिका. ओके. क्लासिकल गाणं शिका, त्याचा अभ्यास करा, आणि व्यसनापासून दूर राहा, हे सांगू त्यांना इच्छितो.
बरोबर. आपोआप गाणं गळ्यामध्ये येईल आणि तुमची कीर्ती पण अशी फोफावत जाईल. सर जाता जाताना एक म्हणजे समारोपाची एक झलक आमच्या गोयेकरांसाठी भैरवी. होऊन जाऊ देत. हां. अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अग नारायणा, अग नारायणा, अग नारायणा, अग नारायणा, अग वसुदेव नंदना, अगा वैकुंठीचा राया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अग नारायणा, अग नारायणा, अग नारायणा, अग नारायणा, अग वसुदेव नंदना, अगा वैकुंठीचा राया, अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णु तू गोविंदा, अग नारायणा, अग नारायणा, अग नारायणा, अग वसुदेव नंदना, अगा वैकुंठीचा राया, अगा अगा वैकुंठीचा राया, अगा वैकुंठीचा, वैकुंठीचा, वैकुंठीचा राया. खूप सुंदर, खूप सर. सर आज आपण इकडे गोवा दूरदर्शनमध्ये आलात आणि अशी ही संगीताची मैफिल आमच्या गोवेकरांना खूपच आवडला असणार आहे. तर मी एकदा सर्व गोवेकरांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या ह्या मुलाखतीचा प्रोग्राम इथेच संपवतो. नमस्कार.